मुख्यमंत्री यांनी दबाव आणून मुख्यमंत्री महोदयांकडे तगादा लावून हा निर्णय रद्दबातल केला। दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो। आमदार साहेबांनी आम्हाला निवडणुकीच्या नंतर सपोर्ट केला, मुन्नासाहेब महाडिक यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला। याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या। त्यात विजयदादांची एक याचिका होती, आमचे सर्व वकील जे आहेत बार असोसिएशन त्यांची याचिका होती आणि अनेक आमच्या आपण आता पूर्णपणे लढाई जिंकली गेली। नेमकं याच्यामध्ये श्रेय कोणाचं आहे? या देखील चर्चा आहे की आपला विरोधक असेल यशवंत माने यांचा पराभव अप्पर तहसील कार्यालयामुळे झाला। 100% आमचे चव्हाण पुरुषोत्तम चव्हाण वकील यांनी तो मुद्दा प्रकर्षाने आमदार होऊन 3 महिन्याच्या आत अनगर अप्पर रद्द करणार अशा आम्ही घोषणा प्रचाराच्या दरम्यान सर्वच माझे सहकारी विजयदादा असतील देखील आम्हाला माहिती मिळते की ह्या अप्पर तहसील कार्यालयाला खुद्द राजन पाटील यांचे दोन्ही चिरंजीवांचा नकार होता। हे खरं आहे का? यापुढे असे धक्के अनगरकरांना भेटतील, जैसी करणी वैसी भरणी। आपण वारंवार भाषणात उल्लेख करताय की जनावरांचा बाजार असेल, सबरेस्ट आहे, ते आणण्यासाठी आपण कुठेतरी परत माघारी आणण्यासाठी कुठे प्रयत्न करणार आहे का? संपूर्ण जिल्ह्यासह मोहोळ तालुक्याचं लक्ष वेधले असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात देखील चर्चेत राहिलेले अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने रद्द ठरवले गेले। यापूर्वी मोहोळ तालुक्यातील काही गावांमधून आंदोलन देखील केली होती, तरी देखील त्या ठिकाणी तहसील कार्यालय देखील सुरू करण्यात आलं आहे। दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणूक देखील हा मुद्दा प्रकर्षाने जाणवला आणि आमदार यशवंत माने यांचा पराभव होत राजू खरे यांचा विजय झाला। यामध्ये प्रकर्षाने एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मंजूर करण्यात आलेलं अप्पर तहसील कार्यालय हेच कारणीभूत ठरल्याचं मानलं जात आहे। आमदार राजू खरे यांनी अधिवेशनात देखील कार्यालय रद्द होण्यासाठी लक्षवेधी देखील आंदोलन केले असले देखील दिसून आलं। काल झालेल्या अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द झाल्याचा निकाल हा माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी धक्कादायक मानला गेला आहे। याच विषयावरती बोलण्यासाठी आमदार राजू खरे व जिल्ह्याचे माजी सभापती विजयराजे डोंगरे हे आपल्यासोबत आहेत। आमदार साहेब, काय सांगाल? काल न्यायालयाने जो निकाल दिलाय त्या अनुषंगाने आहे, काय वाटतं एकंदरीत पाहता? न्यायालयाने जो निर्णय दिला ते न्यायालयाच्या जी आपली मूर्ती आहे त्याच्यावर काळी पट्टी आहे आणि तब्बल 6-7 महिन्यानंतरनं न्यायदेवतेने डोळ्यावरची पट्टी काढून मोहोळ शहराच्या मध्यवर्ती असणारं जे मोहोळचं तहसील कार्यालय आहे ते स्वतःच्या हितखोर स्वभावानं मध्यवर्ती असणारं कार्यालयाला विभाजन करून स्वतःच्या गावाकडं अप्पर तहसील कार्यालय नेलं होतं। त्याला 40 गावं जोडण्यात आली होती। दळणवळणाच्या दृष्टीनं गैरसोयीचं होतं आणि असं नियमबाह्य कार्यालय रद्द करा ही आमच्या 40 गावातील सर्व शेतकऱ्यांची गावकऱ्यांची मागणी होती। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडेही आम्ही आमदार गोगावले साहेबांना घेऊन बचाव संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन दिलं होतं। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यावेळी निर्णयही घेतला होता की तात्पुरती स्थगिती व फेरसंरक्षण करून अहवाल सादर करा। रात्री 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली, परंतु रात्री 1 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत सहभागी असल्याने माजी आमदार राजन पाटील यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दबाव आणून यशवंत माने व त्यांचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री यांनी दबाव आणून मुख्यमंत्री महोदयांकडे तगादा लावून हा निर्णय रद्दबातल केला। दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो। त्यांची अडचण लक्षात आल्यानंतरनं आम्ही सरळ विधानसभेच्या निवडणुकीला जनतेच्या दारामध्ये जाऊन कौल मागितला। जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान केलं आणि 23 नोव्हेंबरला मोहोळचा आमदार म्हणून मला विक्रमी मताने निवडून दिलं। 3 महिन्याच्या आत हे कार्यालय रद्द व्हावं असा शब्द आम्ही या प्रचाराच्या दरम्यान मोहोळच्या जनतेला दिला होता आणि नागनाथ महाराजांच्या आशीर्वादानं काल सोमवार होता, न्यायपालिकेनेही आपल्या डोळ्यावरची पट्टीची झापड काढली आणि नियमबाह्य असणारे हे कार्यालय ताबडतोब स्थगित करून मोहोळच्या शहराच्या मोहोळ तालुक्यातील 40 गावच्या जनतेला सुटकेचा विश्वास दिला आणि मी तुम्हाला एवढाच या निर्णयाचं स्वागत एवढ्यासाठी करतो की 23 नोव्हेंबरला मी आमदार असताना आमदार म्हणून ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी जेवढा मी आनंदी नव्हतो त्यापेक्षा कित्येक पटीने मी काल हा ज्यावेळेला अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय झाला त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मी काल आनंदी होतो
आणि एक निजामी राजवटीचा अंत झाला. अनगरकरांचा आमदार पहिल्यांदा पडला आणि काल कार्यालयसुद्धा रद्द करण्यात आलं. यापुढं असे धक्के अनगरकरांना भेटतील, जैसी करणी वैसी भरणी. आपण देखील एक याचिका दाखल केली होती. नेमकं काय घडलं आणि कुठला मुद्दा धरून अनुषंगाने तो निर्णय रद्द करण्यात आला? 11 मार्चपूर्वी मला असं समजलं होतं की अनगर येथे नव्यानं अप्पर तहसील कार्यालय होणार आहे आणि असं समजलं असताना मी महसूल मंत्री विखे पाटील साहेबांना भेटलो की आमची जी शेटपळची गावं आहेत, येवते असेल, आष्टे असेल, शेटपळ असेल, तेलंगवाडी असेल, ही नॅशनल हायवेवरती गावं आहेत आणि येण्या जाण्याच्या दृष्टीने सहज माणूस मोहोळला येऊन जाऊ शकतो, काम करून येऊ शकतो. पंचायत समितीचं काम असेल, MSCBचं असेल, पोलीस स्टेशनचं असेल, कोर्टचं असेल, सगळी कामं एका ठिकाणी होत असताना हे जी त्यांची मागणी आहे ही अन्यायकारक आहे आणि ती आम्हाला पसंत नाही. तर आमची गावं त्याला जोडण्यात येऊ नये आणि हे जे कार्यालय आहे ते कुरल किंवा कामतीला व्हावं, म्हणजे त्याही लोकांची सोय होईल. आणि त्यांनी ती माझी मागणी मान्य केली की ही तुमची 11 गावं मी त्याला जोडत नाही म्हणून. आणि त्याचा GR त्यांनी 12 मार्चला काढला आणि त्याच मुद्द्यावरती आमचे पुरुषोत्तम चव्हाण वकील यांनी तो मुद्दा प्रकर्षानं जाणवून दिला कोर्टाला की या गावच्या लोकांना मोहोळला जायला किती सोपं आहे. नॅशनल हायवेवरती मेन तहसील कार्यालय हे नॅशनल हायवे लगत आहे, ही गावं पण नॅशनल हायवे लगत आहेत. अनगर हे तालुक्याच्या एका टोकाला आहे आणि तिकडं दळणवळणाचं कोणतंही साधन नाही, एक खास म्हणून ST पण त्या गावाला नाही. असं असताना त्या ठिकाणी त्या कार्यालयाची आवश्यकता नाही हे वकिलांनी पटवून दिलं आणि त्यामुळं मग ही मागणी सर्वांची, बार असोसिएशन असेल, आणखी 2 याचिका होत्या, जनहित याचिका होती, ह्या सर्वांचं मत विचारात घेता माननीय न्यायाधीशांच्या असं लक्षात आलं की यांची मागणी रास्त आहे आणि ते वास्तविक होतं की बहुसंख्य लोकांच्या मतानुसार हे कार्यालय मोहोळ येथेच राहायला पाहिजे आणि मोहोळ येथेच ते राहावं अशी अपेक्षा अनेक आंदोलनाच्या माध्यमातून स्पष्ट झालेली होती. आणि सर्वांच्या जनभावनेचा आदर कदर ही न्यायदेवतेनं केली आणि ते अनगरचं जे अन्यायकारक कार्यालय करण्यात आलं होतं जाणीवपूर्वक, ते काल रद्द करण्याचं काम न्यायाधीशांनी केलं. अशी देखील चर्चा आहे की आपला विरोधक असेल यशवंत माने यांचा पराभव अप्पर तहसील कार्यालयामुळे झाला. 100% अप्पर तहसील कार्यालयाचा जो शासन आदेश निघाला होता याच्यामध्ये 40 गावातली जनता भरडली जात होती आणि हा निजामकालीन निर्णय होता तत्कालीन सरकारनं घेतलेला आणि याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक होता. ज्या गावाला आता दादा बोलल्याप्रमाणे ST जाऊ शकत नाही, दळणवळणाची सोय नाही, नवीन एखादं कार्यालय मंजूर करत असताना काय शासनाच्या एक यंत्रणा आहे, त्या यंत्रणेच्या मार्फतमध्ये त्याचा प्रस्ताव द्यावा लागतो. हे अनगर अप्परचं कार्यालय माझं गाव अनगर आहे म्हणून ते अनगरला न्या. पहिला जनावरांचा बाजार नेला मोहोळचा. मोहोळ एक सुंदर शहर आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरचं असणारं हे शहर. या शहराच्या जीवावरती अनगरकर 40-50 वर्ष मोठे झाले. आपण वारंवार भाषणात उल्लेख करताय की जनावरांचा बाजार असेल, सबरेस्ट आहे, ते आणण्यासाठी आपण कुठेतरी परत माघारी आणण्यासाठी कुठे प्रयत्न करणार आहे का? नाही झालं ना. आता 20 नोव्हेंबरला निकाल, 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला निकाल लागला. मोहोळमध्ये तब्बल 1,25,000 लोकांनी मला मतदान केलं आणि अनगरकरांचा 30,202 मतांनी पराभव करून मी आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आलो. माझ्या माहितीप्रमाणे 1985ला बाबुराव अनगरकरांचा पराभव झाला होता आणि त्यानंतरनं 2024ला पुन्हा राजन पाटलांचा पराभव झालेला आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की या देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीच्या पवित्र अशा मंदिरामध्ये मोहोळच्या तमाम जनतेने मला निवडून दिलेलं आहे आणि मी आमदार होऊन 3 महिन्याच्या आत अनगर अप्पर रद्द करणार अशा आम्ही घोषणा प्रचाराच्या दरम्यान सर्वच माझे सहकारी, विजयदादा असतील, आमचे सगळे जेवढे सहकारी होते प्रचार यंत्रणेमध्ये उतरलेले, हे सर्व माझ्या सहकार्याने शब्द दिला होता. मोहोळच्या जनतेला आश्वस्त केलं होतं की आमचा आमदार निवडून आल्यानंतर 3 महिन्याच्या आत हे कार्यालय रद्द केलं जाईल. परंतु न्यायपालिकेनं आमचा अंत पाहिला नाही. जनतेचा उद्रेक आणि जनतेला श्वास देण्यासाठी डोळ्यावरची पट्टी काढली आणि 23 नोव्हेंबरला मी आमदार म्हणून निवडून आलो. 23 फेब्रुवारीला 3 महिने पूर्ण होणार होते.
तत्पूर्वी 6 दिवस अगोदर म्हणजे 17 फेब्रुवारीला याच्यामध्ये जवळजवळ 6 याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. त्यात विजयदादांची एक याचिका होती, मग आमचे सर्व वकील जे आहेत बार असोसिएशन त्यांची याचिका होती आणि अनेक आमच्या सहकाऱ्यांनी याचिका दाखल केलेल्या होत्या. या सर्व याचिकांची वकील तिथं तैनात होते हायकोर्टामध्ये आणि आमची बाजू भक्कम होती. कारण तुम्हाला मनमानी कारभार करता येणार नाही. तुम्ही जनावरांचा बाजार पहिल्यांदा नेला, सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोल्याला जो बाजार भरतो त्याहीपेक्षा मोठा बाजार आमच्या मोहोळ शहरात होता. पहिला तुम्ही बाजार नेला, नंतर तुम्ही सब रजिस्टरचं ऑफिस नेलं, नंतर तुम्ही मोहोळचं विभाजन करून अप्पर तहसील कार्यालय नेलं. महाराष्ट्रामध्ये असं कुठंही चालत नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि राजन पाटलांनी यातून सुधारावं. आता त्यांचा आमदार पडलेला आहे, आता त्यांचं अनगर अप्पर रद्द झालेलं आहे. आता फक्त राहिले 2 गोष्टी, एक जनावराचा बाजार आणि दुसरं सब रजिस्टर. हे दोन्ही नेलेली जे आमचे मोहोळचे आहेत ते पुन्हा मोहोळला आणून मोहोळ एक सुंदर शहर आम्हाला बनवायचं स्वप्न आम्ही मतदारांना दिलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र प्रयत्न करतो आहे आणि अप्पर जे आपलं सब रजिस्टर जे ऑफिस आहे ते आणि जनावरांचा बाजार लवकरच मोहोळमध्ये पूर्ववत आपल्याला दिसेल. त्याबद्दल तुम्ही निसंकोच राहा. दादा, यामध्ये आपण आता पूर्णपणे लढाई जिंकली गेली, नेमकं याच्यामध्ये श्रेय कोणाचं आहे? या लढाईत श्रेय एकट्याचं कोणाचंही नाही. एकतर आमदार साहेबांनी आम्हाला निवडणुकीच्या नंतर सपोर्ट केला, मुन्नासाहेब महाडिक यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आणि तालुक्यातील माझ्यासह जी नेते मंडळी आहे, कोण लहान असेल कोण मोठा असेल, यापेक्षासुद्धा उपोषणकर्तेसुद्धा आहेत की या आंदोलनाचं श्रेय त्यांनासुद्धा द्यावं लागेल. बार असोसिएशननी पण खूप ताकदीनं, त्याच्यानंतर व्यापाऱ्यांनी पण खूप ताकदीनं या सर्व लढ्याला पाठिंबा दिला आणि हे यश हे सामूहिक यश आहे. आणि वास्तव पाहता की माननीय न्यायाधीशांच्या लक्षात ही बाब आली की हे जे केलेलं कार्यालय आहे ते अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते रद्द केलं. अशी देखील आम्हाला माहिती मिळते की ह्या अप्पर तहसील कार्यालयाला खुद्द राजन पाटील यांचे दोन्ही चिरंजीवांचा नकार होता. हे खरं आहे का? ते माहिती नाही, परंतु त्या दोन्ही चिरंजीवांच्या लाडासाठी तर त्या अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती केली, नाहीतर अन्यथा काय आवश्यकताच नाही. एवढे इतक्या लाखो लोकांची गैरसोय करायची 2 मुलांचं ऐकून, ते चुकीचं आहे तुम्हाला समजलेलं. येणाऱ्या काळात भूमिका काय असणार आहे? येणाऱ्या काळात आमदार आमचे आहेत. आता हे कार्यालय मोहोळला तर आलेलंच आहे आणि जे तालुक्याच्या हितासाठी आहेत त्या गोष्टी सर्व करत राहायच्या. ज्या निवडणुकीत जे आश्वासन दिले त्याची पूर्तता आमदार राजू खरे यांच्याकडून जे अप्पर तहसील कार्यालय गेले ते पुन्हा मोहोळ ज्या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जनावरांचा बाजार देखील आणि सब रजिस्टर आले आता सध्याला सब रजिस्टर हे देखील पुन्हा मोहोळ या ठिकाणी आणण्याचं देखील आमदार राजू खरे यांनी सांगितले गेलं आहे. कॅमेरामन सासह भारत सिद्धे, न्यूज इंडिया मराठी.